प्रेज द लॉर्ड. आजचा दिवस देवानी परत दिला आहे आपल्याला. धन्यवाद करा देवाचा. मी आशा करते तुम्ही सगळे जिथे कुठं आहात, तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित आहात आणि देव बाप्पा तुम्हाला चालवतोय. येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे, आपल्या बरोबर आहे, आपल्या घरात आहे. आणि आजचा रविवारचा दिवस परत देवाने आज दिला, त्याच्या नावाला धन्यवाद करा. आणि आज जे काही देव तुमच्याशी बोलणार आहे, माझ्याद्वारे जे काही माझ्या तोंडातून बोलणार आहे तुमच्यासाठी असणार आहे. धन्यवाद करा, देवाच्या नावाला धन्यवाद द्या, त्याची स्तुती आणि आराधना करा. कारण जेव्हा आपण देवाची स्तुती आणि आराधना करतो आत्मा आणि सच्चाईने, आत्मा आणि सत्यताने, देव उतरून येतो आपल्यावरती. आणि आपल्या घरात, आपल्या परिस्थितीत, आपलं सगळं जे काही संकट आहे देवाला सगळं माहिती आहे. कारण देवानी आपल्याला निर्माण केला आहे, तो आपला निर्माण करताय आणि तो आपल्याला सोडून कुठेही जात नाही. आपला घराचा शेजारी, आपल्या दाराचा इथेच देव बाप्पा थांबलेला असतो. जसं प्रकटीकरणमध्ये लिहिलं आहे की मी तुमच्या दारासमोरच थांबलोय, तुम्ही दार उघडा म्हणजे मी येईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचा आज धन्यवाद करा. जसं आपण प्रार्थना करूया आणि वर्शिप करूया, आराधना करूया. मी आशा करते आणि मी जिथे तुम्ही असणार, तिथे घरात असणार, तुम्ही सगळे एकत्र होऊन देवाची स्तुती आणि आराधना करा. कारण आजच दिवस आहे देवाकडे यायला. हालेलुया. आजचा दिवस आहे, लॉकडाऊन आहे म्हणून तुम्ही घरात बसून बाकीचा आपण टीव्ही बघतो, हे करतो, उशिरा उठतो. पण विसरू नका, रविवारचा दिवस म्हणजे देवाने ठरवलेला दिवस आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण प्रार्थना करूया 2 मिनिटासाठी. आपले डोळे मिटून परमेश्वराला समोर आणून, त्याचा पिक्चर आणून, त्याचा इमेज आणून, त्याचा पूर्णपणे आपल्याला स्वतःला देवाच्या हातात देऊया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू, या क्षणी परमेश्वर, या टायमिंगसाठी. आजचा दिवस तू दाखवला आम्हास. देवबाप्पा तुला धन्यवाद देतो. देवबाप्पा मी तुझी सेविका परमेश्वर तुझ्या समोर येते. आणि देवबाप्पा जे काही लोक मला बघतात ते परमेश्वर त्यांना पण तुझ्या समोर घेऊन येते. देवबाप्पा होऊ दे आजचा दिवस तू आम्हाला दिला. तुला परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो. आणि तू आम्हाला सुरक्षित ठेवलेला आहे परमेश्वर. आम्हाला काही पण परमेश्वर उणे पडू देणार नाही परमेश्वर. तू जसं सांगितलंय बायबलमध्ये तसंच होतोय परमेश्वर. तू आम्हाला काहीच होऊ देऊ शकत नाही परमेश्वर. आम्हाला संकट सुद्धा हात लावू शकत नाही देवबाप्पा. तू आम्हाला केला आहे परमेश्वर. तुझ्या नावाला धन्यवाद देते देवबाप्पा. जे काही लोक मला बघतात त्यांना आशीर्वादित कर देवबाप्पा. जसं आम्ही आराधनामध्ये जाऊ देवबाप्पा, हो दे येशू, तू परमेश्वर उतरू येऊ दे परमेश्वर. तू म्हणालाय परमेश्वर, जिथे माझ्या नावाने 2 किंवा 3 जमलेले आहे तिथे मी उपस्थित आहे, तिथे मी हजर आहे परमेश्वर. मी विश्वास करते देवबाप्पा. परमेश्वर मी विश्वास करते तू तिथे आहे देवबाप्पा. तुझ्या नावाला गौरव देव, तुझ्या नावाला महिमा परमेश्वर, तुझीच महिमा होऊ दे. तू परमेश्वर, तू परमेश्वर आम्हाला परमेश्वर एक परमेश्वर तू एक लेकरू सारखा आम्हाला पूर्ण सांभाळतो देवबाप्पा. आम्हाला हातात घेतो देवबाप्पा, आम्हाला मिठी मारतो देवबाप्पा. आज होऊ दे देवबाप्पा. जे काही लोक मला बघतात ते जे काही त्रासात असतील देवबाप्पा, त्यांना तू स्पर्श कर परमेश्वर. त्यांना तू पूर्ण ते दुखातून तू मोकळा कर परमेश्वर. एक शांतता त्यांच्या हृदयामध्ये येऊ दे देवबाप्पा. आणि तू त्यांना एक शांती प्रकारे त्यांच्या घरात देऊ दे देवबाप्पा. होऊ दे देवबाप्पा. असंच झालं आहे येशू, असंच झालं आहे. आम्ही परमेश्वर तुझ्या नावाला जमलेलो आहो परमेश्वर. होऊ दे. आम्ही जसं तुझी आराधना करू, तुझा धन्यवाद करू देवबाप्पा. तू उतरून ये परमेश्वर. तुझा धन्यवाद करते, तुझा धन्यवाद करते. आपण आराधना करूया, देवाची स्तुती करूया, त्याला धन्यवाद देऊया. देवाने आपल्यासाठी त्या क्रूसावरती रक्त वाहिले आणि आमच्यासाठी तो क्रूसावरती गेला. त्यालाच परमेश्वराला आठवण करून त्याची स्तुती करा प्रियांनो, त्याची स्तुती करा. हालेलुया, हालेलुया. गुडघ्यावर येऊन देवाची स्तुती करा, आराधना करा. हालेलुया. हो रबारा सहे लखंदारा बाबा, हा राबा बाबा. आप स्वतःला स्तवन करा, देवाला स्तवन करा देव बाप्पाला. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. होली स्पिरिट, होली स्पिरिट.
तुझ्या नावाला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो येशू. आमच्यासाठी तू क्रूसावरती गेला देव बाप्पा. देव बाप्पा तू तुझं प्रेम तिथे दाखवला देव बाप्पा. तू काय परमेश्वर किती प्रेम करतो देव बाप्पा, हा तू परमेश्वर जाहीर केला आहे. तुझ्या नावाला धन्यवाद देतो आम्ही. ही आराधना प्रभू तुलाच देतोय प्रभू, तुला स्तवितोय प्रभू आम्ही. परमेश्वर हो दे देव बाप्पा, आज तुझी आत्मा उतरून आली परमेश्वर, तुझी उपस्थिती इथे आहे, तुझं पूर्णपणे इथे प्रेझेन्स आहे देव बाप्पा. तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझ्या नावाला धन्यवाद देते देव बाप्पा. जे लोक बघतात ते परमेश्वर, जे लोक तुझी आराधना करतात ते यावेळी परमेश्वर तिथे पण तुझी उपस्थिती आलेली आहे देव बाप्पा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो देव बाप्पा. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. धन्यवाद देते देव बाप्पा. पुढच्या मागील पूर्णपणे जे काही परमेश्वर आता वेळ परमेश्वर वचनामध्ये आम्ही तुझ्याशी बोलणार आहे, तू आमच्याशी बोलणार आहे देव बाप्पा. आणि जे काही परमेश्वर तू आमच्याशी बोलणार, तू आमचे कान परमेश्वर, आत्मिक कान, आत्मिक डोळे परमेश्वर, आत्मिक जे आमचं हृदय परमेश्वर तू ओपन कर, तू परमेश्वर उघड परमेश्वर, तू उघड परमेश्वर. कारण परमेश्वर आम्हाला परमेश्वर तुझ्यात वाढायचं आहे देव बाप्पा. तू आमच्याशी प्रेम करतो देव बाप्पा. पूर्ण प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद. हालेलुया हालेलुया. गॉड इज गुड ऑल द टाइम गॉड इज गुड. आमचा येशू ख्रिस्त खरंच खूप म्हणजे आपल्याकडे शब्द नाही, माझ्याकडे शब्द नाही, तो एवढं आपल्याशी प्रेम करतो. देव बाप्पाला धन्यवाद देते आज परमेश्वरने आम्हाला ते जे आम्ही आराधना करत होतो, मी आराधना इथे करत होते, देवाची उपस्थिती इथे खरोखरच उतरलेली आहे प्रियांनो. धन्यवाद देते येशूला. धन्यवाद करू आपण. तुम्ही जे काही बघता ते इथे व्हिडिओमध्ये देवाला मी खूप खरोखर पूर्णपणे धन्यवाद देते. कारण सगळीकडे सगळं बंद आहे, सगळं खूप स्ट्रिक्ट केलं आहे, तरी देव आपल्याला ह्या मोबाईल थ्रू, ह्या यंत्राद्वारे आपल्याशी बोलणार आणि आपल्याला जे काही म्हणणं पाहिजे, जे काही ते स्वर्गातलं आपल्याला जे जेवण पाहिजे, भोजन पाहिजे, ते सगळं प्रभू आज आम्हाला देणार आहे. हालेलुया. तुम्ही एग्री आहात तर तिथे आमेन आणि हालेलुया जोरात बोला. हालेलुया. आज जसं मी सकाळी प्रार्थनात होते, मी देवाला विचारत होते, देव बाप्पा आज काय बोलायचंय, तुझ्या लोकांना परमेश्वर काय बोलायचंय, परमेश्वरा तू सांग मला. देव बाप्पा आम्हाला तर काहीच माहिती नाही देव बाप्पा, की आम्हाला काय तुझं पूर्ण वचन काय द्यायचंय देव बाप्पा, तू काय लोकांना आज तू देणार आहे. तर देवाने सांगितलं की त्यांना सांग म्हणून, की त्यांचं जे मन आहे ते पूर्णपणे माझ्याकडे घेऊन यायला. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपलं मन जे काही आहे, आपल्या मनात आपण खूप काही प्रियानो ठेवलेला असतो, पण ते पूर्णपणे आपण मोकळं करत नाही. आज देव बाप्पा परत तुम्हाला बोलणार आहे की तुमचं मन जे आहे तुम्ही माझ्याकडे आणा, तुमचं मन आहे माझ्याकडे वळा. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण वचनात जाऊ. जे काही पवित्र शास्त्रात परमेश्वर आज आपल्याशी बोलणार आहे, की आपण जेव्हा बघतो की जुना करार आणि नवीन करार देवाने आपल्याला पवित्र शास्त्रात दाखवलं आहे. जुना करारमध्ये खूप सारे नियम आहे आणि तेच खूप सारे नियम लोक पाळत नव्हते, म्हणून देवाने परत नवीन करार बनवला आणि नवीन जे काही रूढी परंपरा होते ते तोडून टाकून परमेश्वरने परत एक नवीन ॲग्रीमेंट बनवलं, नवीन नियम बनवलं ते आपल्यासाठी. तरी लोक करत नाहीये, तरी आपण करत नाहीये. कारण का आपण या पूर्ण जगामध्ये एवढं म्हणजे गुंतलं गेलो आहोत की सैतान आपला पूर्णपणे वापर करून घेतोय प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपण आज जसं आपण बघतो जुना करारामध्ये की लोक कसं म्हणजे देवाने पूर्ण पृथ्वी म्हणजे व्यवस्थित नव्हती, बेडोल होती आणि आपण जेव्हा बघतो पवित्र आत्मा त्या पृथ्वीवरती पूर्ण फिरत होता आणि परमेश्वराचा जे नजर आहे, नेत्र आहे त्या पृथ्वीवरती गेला आणि परमेश्वरने त्याला खूप म्हणजे खूप चांगला आणि
चांगल्या पद्धतीने परमेश्वरने निर्माण केलं. म्हणजे आपण तसं कल्पना पण करू शकत नाही प्रियांनो. हालेलुया. जसं एक पेंटर असतो, तो कसं पेंटिंग करतो, त्याला म्हणजे ते डोक्यात ते विचार असतं की असं असं आहे, आणि तो पूर्ण पेंटिंग व्यवस्थित त्याच्या जसं बुद्धी चालते, आणि जसं तो त्याच्या म्हणजे नेत्रात तो ते पिक्चर त्यांनी पूर्णपणे खेचून घेतलेला असतो, आणि तो पूर्णपणे कागदात उतरून घेतो. हालेलुया. तसं देवाने आपल्याला पूर्णपणे त्याच्या नेत्रात घेतलं आहे. हालेलुया. त्याच्या डोळ्यात आपण आहोत, आणि देव बाप्पा क्रोधामुळे नाही आपल्याला बघत, पण प्रेम म्हणजे एक ममता किंवा म्हणा खूप प्रेमाने तो आपल्याला बघतो. हालेलुया. जसं एक आई एक मुलाला कशी प्रेम करते, किती काय चुका करू दे, परंतु ती प्रेम करते, त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करते, त्याला त्या मुलाला चान्स देते. तसंच देव बाप्पा आपल्याशी पण करतो, पण आपण तरी खूप लांब देवापासून. हालेलुया. आणि आपण म्हणजे जुना करारामध्ये जसं आपण बघतो, जुना नियममध्ये, की देवबाप्पाने कसं पूर्ण आदमला हवेला बनवलं आणि हवेने पाप केलं, आणि त्या पूर्ण जे आदानाचा बाग होता तिथे परमेश्वर एवढं म्हणजे सुंदर ते बाग होता की तुम्ही जेव्हा उत्पत्ती जुना करारामध्ये पहिला चॅप्टर आहे, तर पूर्णपणे तुम्ही बघाल की देवाने किती सुंदर त्या आदानाचा बाग बनवला होता, परंतु तिथे पण शैतान शिरला आतमध्ये. पण आपला जीवन तर एवढं काही सुंदर नाहीये, तरी शैतान तर किती शिरणार, तुम्ही विचार करा. हालेलुया. आणि आपण बघतो की परमेश्वर एवढं पूर्ण बनवून आणि लोक म्हणजे देवाला म्हणजे विसरून जात होते आणि खूप पाप करत होते, तरी देव बाप्पा त्यांच्या नबीला, त्यांचा लोकांना पाठवून, त्याच्या भविष्यवक्त्याला पाठवून लोकांना सांगत होता की तुमचं जे मन आहे ते घाण झालंय, तुमचं जे सवय तुम्ही घाण ठेवलाय, तुम्ही सगळं गंदगी करून टाकली, सगळं म्हणजे घाण करून टाकलंय. पण देव त्याच्या नबीला पाठवून, त्याच्या भविष्यवक्त्यांना पाठवून ते सगळं सांगत होतं. जसं आपण योनाचं पुस्तक मध्ये बघतो की ते निनवे देश असतो, आणि तिथे ते परमेश्वर एवढं क्रोधित झालेला असतो की ते निनवे जे देशाला पूर्णपणे नष्ट करायचा प्रयत्न करतो, पण देवाने तरी चान्स दिला. आणि बघतो आपण योनाला देव निवळतो, आणि योनाला तसं कसं तरी पाठवतो. योना जात नाही, कारण योनाने पूर्णपणे ऐकलेला असतो की तिथे लोक किती पापी आहे, आणि जर हा बोलायला गेला तिथे तर त्याला मारूनच टाकते. ह्या भयाने, ह्या भीतीने तो जात नव्हता. तरी आपण खूप तुम्ही स्टोरी बघितलं असणार की तो कसं म्हणजे निग्लेक्ट करत होता, कसं तो म्हणजे ते देवाचं कामाला तो तुच्छ जाणून आणि तो घाबरून पळत होता, तो असं पळत होता. पण देव बाप्पा म्हणतो, जसं आपण स्तोत्र संहिताचा 23वा अध्यायामध्ये बघतो की म्हणजे आपण किती पण घोर अंधकारातून जाऊ द्या, देव बाप्पा तिथे पण आहे. हालेलुया. है ना. देव बाप्पा फक्त जे प्रकाशातच नाहीये, परमेश्वर त्या अंधकारात पण आहे, आणि तो आपण जेव्हा अंधकारात पळण्याचा प्रयत्न करतो, देव बाप्पा आपल्याला ओढून घेतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला त्रास होतो प्रियांनो, पण देव बाप्पा असं पूर्णपणे खेचून घेतो. हालेलुया. आणि बघतो की आपण परमेश्वर त्या गिनतीच्या पुस्तकमध्ये मिस्रमध्ये कसं आपले लोक जे गुलामी हे करत होते, आणि देव बाप्पा तिथनं पण कसं बाहेर त्यांना काढतो. परत त्यांना जेव्हा परमेश्वर चान्स देतो तेव्हा पण ते लोक म्हणजे पाप करत होते, आणि परमेश्वर त्यांना सगळे नियम दाखवत होतं. त्याचे नबी जे मूसा होता, ते तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करू नका, तुम्ही तसं. आज पण परमेश्वर ह्या दिवसात परमेश्वर आज पण ह्या दिवशी परमेश्वर तुम्हाला सांगतोय की तुम्ही खूप पाप केलेला आहे, तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही येशूकडे वळा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण जर तसं म्हणायला गेलो तर जुना करारामध्ये जाऊ आणि यिर्मयाचं पुस्तक 5वा अध्याय 3रा वचन वाचूया. थँक्यू जीसस. आपण बघू इथे परमेश्वर काय बोलतोय. यिर्मयाचा 5वा अध्याय आणि त्याचं आपण 3रा वचन वाचूया. मी वाचते मराठीमध्ये. हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय?
तू त्यांचं ताडणं करीतोस तरी ते दुखीत होत नाहीत. तू त्यांचे क्षीण करीतोस तरी ते ताडण्यावर येत नाही. ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करीतात, ते वळत नाहीत. हालेलुया. देव बाप्पा इथे बोलतो, यिर्मयाच्या जो हा पुस्तक आहे त्यात बोलतो की एवढं परमेश्वर क्रोध करतोय तरी त्यांना भय नाहीये, त्यांना डर म्हणजे नाहीये आणि काहीच भयभीत होत नाही देवाला बघून. ते भीती पण ठेवत नाही आणि त्यांचं जसं मन चालवतो तसंच ते लोक काम करतात. ते जसं आपण आज जसं मन पाहिजे तसंच आपण काम करतोय. हालेलुया. आणि जसं आपलं मन आहे, परमेश्वर इथे म्हणतो, एर्म्या जे भविष्य वक्ता आहे तो बोलतो की ह्यांचं मन एवढं कठोर झालंय का की ह्याचं म्हणजे कसल्या प्रकारचं शस्त्र पण यांना काय लागू होत नाहीये आणि काहीच होत नाहीये. यांना काहीच म्हणजे दिसत पण आहे की देव क्रोधित झाला आहे, देव क्रोधित झाला आहे, तरी त्यांचं मन वळवत नाहीये ते लोक. हालेलुया. आणि इथे एर्म्या तेच आपल्याला आज सांगतो की आम्ही एवढं म्हणजे दुष्ट सारखं आपला व्यवहार करतोय आणि आपलं घाण काम करतोय आपण, म्हणजे देवाला काहीच मान देत नाहीये. आणि देव जिथे म्हणतोय हे करू नका तरी ते करतोय आपण. म्हणजे देव बाप्पा बघा इथे आपण किती निर्लज्ज सारखं आपण देवाचं काहीच ऐकत पण नाहीये. हालेलुया. कारण परमेश्वर इथले जे लोक होते, जे यरुशलेमचे लोक होते, ते तसंच करत होते. देवाने एवढं प्रीती दाखवली आणि परमेश्वर त्यांना सोडून घेऊन आला. ते गुलामीच्या राज्यात होते, त्या राज्यातून परमेश्वर कसं पराक्रमाची काम करून परमेश्वर घेऊन आला, तरी ते लोक ते सगळं विसरून गेले. तसंच आज प्रियांनो आपण विसरून जातो की आपल्या जीवनात परमेश्वर कसं काम केलं आहे. जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हाच आपण देवाकडे ओढतो, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हाच देव आपल्याला आठवतो की देव बाप्पा आम्ही आजारी आहे, देव बाप्पा आम्हाला तू पूर्णपणे बरं कर, तुझ्या रक्ताने तू आम्हाला शुद्ध केलाय, तुझ्या रक्ताने मी बरी झालीये. नाही, परमेश्वर म्हणतोय की तुम्ही जेव्हा तुमचं जे खुशचं वातावरण असतं, जेव्हा तुम्ही प्रसन्न असता, जेव्हा तुम्ही आनंदित असता, तेव्हा पण तुम्ही देवाला त्या टायमिंगला तुम्ही विसरून जाता. आणि जेव्हा दुःखचं सेक्शन येतं, जेव्हा पूर्णपणे आपण दुःखी असतो किंवा आजारात असतो, तेव्हा आपल्याला देव आठवतो. हालेलुया. आपल्याला देवाने आज परत तोच परमेश्वर आपल्याला परत ते आपल्याला जे डोक्यात टाकतोय की आमचं जे जीवन आहे ते किती घाण ठेवलाय आपण. हालेलुया. प्रियांनो, मी डायरेक्ट का बोलते आज, कारण देवाने सांगितलंय बोलायला. प्रेज द लॉर्ड. आपण देवाला विसरून गेलोय है ना. आता मागील आपण रविवारी जेव्हा बघितलं, परमेश्वर उठला आहे ना, देव उठलाय, प्रभू उठलाय, जिवंत आहे. आणि तुम्हाला माहितीये जेव्हा तो उठला, जिवंत झाला, तेव्हा परमेश्वर ते त्यांच्या शिष्यांसोबत त्यांच्यासाठी नाश्ता बनवत होता. त्या गलिलामध्ये दिसला, त्या 2 लोकांना दिसला आणि देव बाप्पा त्यांच्याशी बोलला. अक्षरशः आज पण देव बाप्पा तुमच्याशी बोलतोय. का तुमचं मन तुम्ही वळवत नाही? का तुमचं मन इकडे तिकडे तुमचं मन भटकतंय? हालेलुया. तुमचं मनाला तुम्ही पूर्णपणे जाचून घ्या. हालेलुया. तुम्ही पूर्णपणे त्या तुमच्या मनाला बघा तुम्ही काय करत आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आता देवाने एवढं छान, म्हणजे तुम्हाला मी सांगते की जेव्हा हे कोरोना व्हायरस झाला आणि लॉकडाऊन पूर्ण विश्वभरात झाला किंवा आपल्या भारतात झालाय, आणि आपण आपल्या मसीह लोकांना तर सगळ्यात बेस्ट टाइम आहे की देवाजवळ येऊन प्रार्थना, स्तुती, आराधना करणे, तरी आपण करत नाही. कारण का आपण म्हणजे 24 तास आपण त्या 12 तास 24 तास म्हणा त्या मोबाईलमध्ये असतो, त्या टीव्ही समोर असतो किंवा झोपत असतो किंवा काहीतरी करत असतो. पण जेव्हा आपण कामाला जाणार, जेव्हा आपलं काम पूर्ण सुरू होणार, तेव्हा तुम्हाला आठवण येईल की आता तर आम्हाला सुट्टी पण नाही, आम्ही कसं बसणार. पण देव म्हणला की मी तुम्हाला हा टायमिंग दिलाय, माझ्या जवळ या, माझ्या जवळ या प्रियांनो. मी तुमच्याशी प्रीती ठेवतो, मी तुम्हाला खूप प्रेम करतो आणि तुम्ही मला शोधा, तुम्ही मला शोधा, तुम्ही मला हाक मारा, मी येणार का नाही. हालेलुया. परमेश्वर तुमच्याशी बोलतोय, देव तुमच्याशी बोलतोय. आणि इथे एर्मिया तसंच म्हणतो की तुम्हाला ठाऊक पण नाहीये का की तुम्हाला हे पण ठाऊक नाही की आपण काय काम करतोय, किती चुकीचं काम आहे. आपण करून जातो पण आपल्याला आठवत नाही. आज परमेश्वर परत म्हणतोय की तुम्ही
जे जे काम केलंय, जे काही चुका केल्या आहेत, जे काही पाप केले, तुम्ही परत देवाजवळ या, घुटणे टेका है ना, तुम्ही गुडघे टेका आणि परमेश्वरला प्रार्थना करा आणि विनंती करा, देव बाप्पा आज तू आम्हाला परमेश्वर तू आम्हाला क्षमा कर. परमेश्वर आम्ही जे काही म्हणजे आम्हाला ठाऊक पण नाहीये परमेश्वर, आम्हाला लक्षात पण येत नाही आम्ही काय पाप केलंय, काय केलंय, तुझ्या विरुद्ध केलंय. देव बाप्पा आम्हाला प्लीज परमेश्वर आज तू आम्हाला ते आमच्या जे बुद्धी आहे आणि जे काही समजण्याची क्षमता आहे तू आम्हाला दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही जेव्हा नवीन करारामध्ये येतो, आज देव बाप्पा तुमच्याशी बोलतोय प्रियांनो. आपण जाऊया मत्तईचा 3रा अध्याय, मत्तईचा 3रा अध्याय 2 वचन वाचूया. आपण इथे काय बघतोय? पश्चाताप करा, कारण स्वर्गाचा राज्य जवळ आलेला आहे. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रेज द लॉर्ड. इथे जेव्हा आपण हे 3रा अध्यायामध्ये वाचतो तेव्हा आपण बघतो की योहान जो होता तो लोकांना सांगतोय की तुम्ही पश्चाताप करा आणि तुम्ही देवाजवळ या, म्हणून परमेश्वर तुम्हाला क्षमा करेल, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे. आज परत परमेश्वर तुम्हाला आठवण करून देतोय. याच टायमिंगला 19 एप्रिलला परमेश्वर परत तुम्हाला सांगतोय की तुम्ही पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे. तुमचं मन तुम्ही माझ्याकडे घेऊन या, स्वर्गाचा राज्य जवळ आहे. प्रियांनो, देव बाप्पा इथे डायरेक्टली बोलतोय, डायरेक्टली या अध्यायामध्ये बोलतोय की पश्चाताप करा. तुम्हाला माहित नाही, तुम्ही हे पण विचार करत असणार, हे सिस्टर काय बोलतात, हे प्रभूची सेविका काय म्हणतात, आम्ही तर पश्चाताप केलेला आहे. पण नाही, तुम्ही परत देवाजवळ या आणि विचार करा की परमेश्वर खरोखरच आमचा पश्चाताप झालाय का, खरोखरच परमेश्वर तू आम्हाला आज तयार केलेला आहे का, खरोखरच आम्ही प्रभू तुझ्या राज्यात, तुझ्या स्वर्गाच्या राज्यात जे घर प्रभू आमच्यासाठी तू बनवून ठेवलाय तिथे आम्ही आहोत का. परमेश्वर तुम्ही स्वतः परमेश्वरला विचारा, बघा परमेश्वर तुम्हाला सांगेल तुम्हाला. कारण परमेश्वर म्हणतात की जे लोक माझ्याकडे येतील मी त्यांना स्वप्नाद्वारे किंवा दर्शनद्वारे मी त्यांच्याशी बोलणार, त्यांना वचनाद्वारे त्यांच्याशी बोलणार. त्यांचे जे काही पासवान लोक असतील, जे काही सेवक सेविका असतील त्यांच्याद्वारे मी बोलणार. हालेलुया. आज परत तुम्हाला परमेश्वर विचारतोय की तुम्ही पश्चाताप केलेला आहे का. तुम्ही नाही केलं तर करा आज पश्चाताप, आपले गुडघे टेका. कारण जेव्हा आपण गुडघे टेकतो आणि देवाला मागतो, देव बाप्पा आम्हाला क्षमा करा, आम्ही हे पाप केलं होतं, हे जे काही लहानचं लहान पाप आणि मोठा पाप, परमेश्वर तुझा जवळ आहे. परमेश्वर तू सगळं बघितलं आहे. आम्ही कन्फेस करतो, आम्ही आमच्या तोंडातनी कबुली करतो आणि परमेश्वर तू आम्हाला क्षमा कर. हालेलुया. इथे परमेश्वर परत तुम्हाला सांगतोय की पश्चाताप करा. आणि आपण बघतोय की जेव्हा आपण हे करतो आणि जर नाही केला तर देव बाप्पा काय काय करणार आहे. आपण परत जाऊया मत्तीचा 11वा अध्याय 21वा वचन. हो ना, बस सेखेंदा. आपण 11वा अध्याय 21वा वचन वाचूया. जर आपण पश्चाताप नाही केला आणि जर परमेश्वर इथे आपल्याला सांगतोय की तुम्ही तर एवढं मी तुम्हाला धर्मी बनवलंय, तुम्ही पाप करत राहा, तुम्ही पाप केलेला आहेत किंवा तुम्ही अजून करतात ते, पण देव बाप्पा आज तुम्हाला आठवण करून देतो. प्रियांनो, माझ्याद्वारे आठवण करून देतोय की तुम्ही जे काही पाप केलंय तुम्ही देवाजवळ घेऊन या आपले पाप. परमेश्वर नक्कीच तुम्हाला क्षमा करणार आहे. हालेलुया. आणि आपण ह्या अध्यायात या वचनात परत वाचूया काय बोलतोय. हे खोरीजीना तुझी केवढी दुर्दशा होणार, हे बेतसैदा तुझी केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हाच मध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर और सिदोन ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच गोंताट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर तुम्हाला बोलतोय की जर तुम्ही पापाचा क्षमा नाही मागितला, जर तुम्ही पश्चाताप नाही केला, तर बघा मी ज्या ते जुना करारामध्ये आपण बघतो की सिदोनचा सोर आणि सिदोन मध्ये किती लोक पाप करत होते. जर देवबाप्पाने तिथे मोठे मोठे कार्य केला असता तर ते लोक का परमेश्वर जवळ आले नसते. आज देव तुमच्याशी बोलतोय. हालेलुया. आज देव तुमच्याशी बोलतोय की का ते लोक आले नसतात. प्रेज द लॉर्ड. आज तर आम्ही एवढं काही घनघोर पाप नाही केलंय.
आपल्याला देव सारखं सांगतोय की तुम्ही पश्चाताप करा, माझ्याकडे या, पश्चाताप करा. आणि देव आपल्या जीवनात आपण पाप करतोय तरी देव बाप्पा आपल्या जीवनात मोठे मोठे चमत्कार घडून आणतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये मोठे मोठे जे काही चमत्कार घडून आणतोय. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगते, गोष्ट सांगते. एक मुलगी होती, तिचं नाव परमेश्वर, म्हणजे परमेश्वराला ओळखत होती, येशूला ओळखत होती. आणि तिला माहित होतं की परमेश्वर आपल्याला वाचवणारा, आपला उद्धार करता आहे. आणि तिला जसं, म्हणजे ती खूप त्रासात होती. तिला जेव्हा एक विश्वासू जो भाऊ होता त्या मुलीला त्यांनी गॉस्पल सांगितलं, सुसमाचार सांगितलं, सुवार्थ सांगितलं. आणि आपण बघतो की तिने विश्वास करून ते पूर्ण ग्रहण केला आणि देवबापाने तिच्या जीवनात पूर्ण मोठं कार्य केलं. म्हणजे तिला जे आजार होतं त्या आजारातून मुक्त झाले. त्याला तिच्या आतमध्ये एक शांती आली, एक म्हणजे तिच्या घरात सगळे व्यवस्थित लोक झाले. पण जेव्हा सगळं व्यवस्थित झालं ती परत देवाला विसरून गेली. ती प्रार्थना करत होती, ती सकाळी उठून प्रार्थना करत होती, धन्यवाद येशू, आजचा दिवस दाखवला, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, हे सगळं प्रभूची प्रार्थना ती म्हणत होती. परंतु ती पूर्णपणे जगात होती. हालेलुया. आणि पूर्णपणे जगात होती. देवबाप्पा तिथेच देवबाप्पा तसंच देवबाप्पा ह्या वचनात बोलतोय की मी तिला वाचवलं, त्या मुलीला वाचवलं, तिथे मी मोठे कार्य केलं, तिच्या जीवनात पराक्रमाचे कार्य केले आणि ती विसरून गेली. का नाही मी ते विधर्मी लोकांना, का नाही मी ते सोर आणि सिदोन या देशात ते कार्य जर मोठे मोठे पराक्रम केले असतं तर ते लोक माझ्यावरती विश्वास ठेवून आणि पश्चाताप करून माझ्याकडे का नाही आले असते. हालेलुया. देवबाप्पा परत तुम्हाला चान्स देतोय. प्रेज द लॉर्ड. देवबाप्पा परत तुम्हाला चान्स देतो की तुमचा जे मन आहे इकडे तिकडे भटकलेलं आहे, देवबाप्पा तुम्हाला आज आठवण करून देतोय प्रियांनो की तिथे मन भटकू नका, नाहीतर देवबाप्पा काय करणार, तुम्हाला सोडून जाणार आणि सोर आणि सिदोन त्या देशात कार्य करणार मोठे मोठे. आणि त्या देशात देवबाप्पा जिथे कार्य करणार तसंच ते लोक मन त्यांचं परिवर्तन करून देवाजवळ येणार. हालेलुया. आणि तुम्हाला परमेश्वर, तुम्ही म्हणजे खूप मोठी लाईन असणार, तिथे खूप लास्टला तुम्ही असणार. जसं देवबापाचं वचन बोलतो की जे लोक पुढे होते ते मागे गेले आणि जे मागे होते ते पुढे आले. हालेलुया. परमेश्वर तसं बोलला. आणि खरोखरच आहे की आपण लोकांवरती दोष लावतो, आपण लोकांशी खोटं बोलतो, आपण देवाच्या सेवकाशी खोटं बोलतो, आपण चर्च अटेंड करत नाही, आपण कलिसिया जात नाही, आपण सकाळी उठत नाही, 10ला निवांत उठतो आणि देवा आज दिवस दाखवला हे बोलतो. आणि जर तिथे त्या दिवशी काही संकट आलं तर देवाला कोसायला सुरू करतो, देवाला नाव ठेवायला आपण सुरू करतो. हालेलुया. आज देवबाप्पा खरंच सांगतोय की खरंच आज परमेश्वर या वचनाशी बोलला माझ्याशी की तुम्ही लोक किती काय पाप करत होते, लहानशी लहान पाप, तरी मी बघा तुमच्याशी किती प्रेम करतोय. प्रियांनो, आज परमेश्वर परत तुम्हाला बोलतोय. पहिलं जेव्हा आपण मत्ती 3:2 मध्ये बघतो की पश्चाताप करायला सांगतोय देवबाप्पा, आणि परत म्हणतोय की मी तुमच्या जीवनात तुम्ही पश्चाताप केला तरी तुम्ही त्या मागे गेला, तरी त्या जगात गेला. हालेलुया. पश्चाताप करणे म्हणजे काय प्रियांनो, की आपण पश्चाताप करतो आणि परमेश्वर म्हणजे पश्चाताप करणे म्हणजे हे आहे की आपण पश्चाताप करू परत त्या चुका करायचं नाहीये, परत जे चुका आपण करत होतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणचा मध्ये मी तुम्हाला सांगते की एक माणूस असतो, तो खूप दारू पितो आणि त्याला एक दिवस कोणीतरी येशू बद्दल सांगतो आणि तो चर्चला येतो किंवा कलिसिया येतो किंवा सुवार्थ त्याच्या कानावरती पडतात आणि आपण काय बघतोय की तो पश्चाताप करतो आणि परत तो दारूला हात पण लावत नाही किंवा तिथे जात पण नाही. पण त्याचे जे जुने मित्र आहेत त्यांच्याशी तो अटॅच असतो, तो संबंध जोडून ठेवलेला असतो. मग काय करतात ते लोक, ते जे मित्र आहेत त्याला हळूहळू घेऊन जातात, है ना. त्याला जायचं नाहीये परंतु त्याला पूर्ण असं खिचाव असतं, एक म्हणजे एक प्रकारचा जसं आपण चुंबक घेतो आणि चुंबकचा जसं ते
चुंबकला आपण एक लोखंडाचा वस्तूकडे आणतो, तो कसं खेचाव असतं, तसं तिथे ते मित्र करतात. हे मित्र खूप डेंजरस आहे प्रियांनो. तुम्हाला माहित नाही, जर तुम्ही पश्चाताप केला आहे, मग ते तुमचे जे जुने मित्र मैत्रीण त्यांच्याशी संबंध तोडून द्या. कारण जर तुम्ही अटॅच राहतात, तिथेच ते लोक आपल्याला प्रॉब्लेम मध्ये टाकतात. परत आपण देवापासून लांब होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि असं झालेलं आहे. किती लोकांचे साक्ष माझ्या जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. आता आपण तिसरं वचनाकडे जाऊया. मार्कचा पहिला अध्याय देवबापा परत इथे म्हणतो, पहिल्या वचन मध्ये बोलतोय की पश्चाताप करा. दुसरा मध्ये म्हणतोय की आपण पश्चाताप केलाय, पराक्रमाचं काम परमेश्वरने आपल्या जीवनात केलंय, तरी आपण परत त्याच मार्गावरती जातो जिथे देवबापांनी नाही सांगितलंय. हालेलुया. आपण मार्क मध्ये जाऊया. ते देवबापा काय तुमच्याशी बोलणार आहे बघा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण बघतोय काळजी पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आहे. पश्चाताप करा व सुवार्थावर विश्वास ठेवा. हालेलुया. परमेश्वर इथे सांगतोय की तुम्ही जेव्हा पश्चाताप केला आहे, देवाचा राज्य जवळ आहे, स्वर्गाचा राज्य जवळ आहे. आणि आपण आपल्याला परमेश्वर इथे सांगतोय थोडक्यात की तयार व्हायला सांगतोय. आपण नेहमी तयार असायला पाहिजे. परमेश्वर परत मी वाचते, काळजी पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व स्वार्थेवर विश्वास ठेवा. हालेलुया. इथे परमेश्वर म्हणतो स्वार्थेवर विश्वास ठेवा. म्हणजे परमेश्वर स्वार्थ म्हणजे काय? स्वार्थ म्हणजे हे की देवाने जगावरती एवढं प्रीती केले की त्याने एकुलता पुत्र आपल्यासाठी दिला, कारण माझा आणि तुमचा नाश होऊ नये, परंतु अनंतकालचं जीवन आपल्याला भेटावं. हालेलुया. या स्वार्थावरती की येशू ही प्रभू आहे, येशू ही परमेश्वर आहे, येशू ही आपल्याला वाचवणार आहे, येशूच तो देव आहे, जिवंत देव, ज्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, ज्याच्या मार्गावरती आपल्याला जायचं आहे. देव म्हणाला, मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. माझ्याकडे तुम्ही याल तर त्या मार्गावरती, त्या सत्यतावरती आणि त्या जीवन तुम्हाला भेटणार आहे. हालेलुया. परमेश्वर इथे म्हणतो तुम्ही त्या स्वार्थेवरती विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास ठेवा की नाही, देवबापा करणार आहे, देवबापा आमच्या जीवनात चमत्कार करणार आहे, देवबापा आमच्या जीवनात तो वेळ आणणार आहे, जो सुखाचा वेळ आहे, तो वेळ आणणार आहे की आम्ही येशू सोबत आम्हाला देवबापा जेव्हा त्या स्वर्गदूता सोबत येणार, तो आम्हाला घेऊन जाणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवबापा परत आज म्हणतो काळजी पूर्णता ठेवा. तुम्ही काळजी पूर्णताचा अर्थ आहे प्रियांनो की आपल्याला काळजी ठेवायची आहे. आपण भटकून राहिलेलो आहोत आणि परमेश्वर म्हणतो तुम्ही काळजी पूर्णता झाली आहे, तुम्ही देवाचा राज्य बघणार आहे लवकर. आणि तुम्ही पश्चाताप करा. परत परमेश्वर इथे पश्चाताप करायला सांगतो. आपण बघतो की एर्मियामध्ये पश्चाताप करायला सांगतो. तिथे लोक करत नव्हते आणि देव क्रोधित झाला होता, तरी लोकांचं मन एवढं कठोर झालंय की देव म्हणतो की यांचं मन एवढं कठोर झालंय, आता मी उतरून येतो, मी माझ्या मुलाला पाठवतो. हालेलुया. आणि तसंच झालं. देवाने त्याच्या मुलाला पाठवलं आणि परमेश्वर त्याच्या दूताला पण पाठवलं, जो योहान होता. तो सुसमाचार, सुवार्थ सांगतोय लोकांना. मन फिरा, म्हणजे तुम्ही वडा त्या स्वर्गाचं राज्य जवळ. हालेलुया. आणि परमेश्वर इथं म्हणतो काळची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आलेलं आहे. तुम्ही पश्चाताप करा. परत परमेश्वर इथे तेच बोलतोय, पश्चाताप करा आणि स्वार्थेवर विश्वास ठेवा. आणि परत आपण जाऊया लुकाचा 15वा अध्याय. थँक्यू जीसस. 7वा वचन. इथे परमेश्वर आपल्याशी काहीतरी परत बोलतोय. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. लुकाचा
लूक 15 त्याचं 7वं वचन मध्ये परमेश्वर इथे सांगतोय की जेव्हा खूप लोक 99 लोक धर्मी असतात आणि एक माणूस पापी असतो, पण तो भटकलेला असतो, आणि जेव्हा त्याला ठाऊक आलेली असते की मी चुकीचा मार्गावरती जातोय, मी चुकतोय, मी पाप करतोय, आणि जेव्हा तो बोलतो की नाही मी पश्चाताप करणार, माझं पापाची क्षमा मागणार, तर त्याच एका व्यक्तीचा परमेश्वर म्हणतोय त्या स्वर्गात प्रियांनो स्वर्गदूत आनंदित करतात, तिथे प्रभू आनंदित होतो, आणि तो कारण त्या माणसाने आपला पूर्णपणे या पूर्ण जगाला सोडून तो प्रभू येशूकडे येतो. हालेलुया. इथे स्पष्ट रूपने देव इथे म्हणतोय. तर तुम्ही पूर्णपणे बघा की आम्ही त्या प्रभूच्या राज्यासाठी योग्य आहोत का? आम्ही ते पाप केलेला होता, आम्ही तो पाप केलेला होता, आम्ही एवढं पाप केलं होतं, आम्ही या टायमिंगला पाप केलं होतं, आणि परमेश्वर म्हणतो की तिथे आपल्याला तो डोक्यात टाकत होता की नाही बाबा तू करू नको, माझे लेकरू तू माझं करू नको, कारण हा सैतान खूप खूप तुम्हाला फिरवतोय, तुम्ही जाऊ नका. आणि परमेश्वर आज म्हणतोय की जेव्हा ते 99 नीतिमान बद्दल जे परमेश्वर विचार करतो त्याच्यापेक्षा जास्त जो तो पाप मध्ये बोललेला तो माणूस असतो, त्या दलदलीत त्या पापामध्ये तो माणूस असतो, पर जेव्हा तो परमेश्वर जवळ येतो, जेव्हा तो येशू ख्रिस्त जवळ येतो आणि स्वतःला म्हणतो की नाही मी पाप केला आहे देव बाप्पा, आज तू मला क्षमा कर आणि मी परत करणार नाही, असं तो बोलतो, तर परमेश्वर म्हणतोय त्या 99 नीतिमान जे मनुष्य होते, जे माणसं होते, त्यांच्यापेक्षा जास्त या एक लेकरूसाठी परमेश्वर म्हणतो त्या स्वर्गात अधिक आनंद होईल. हालेलुया. आता आपण इथे बघतोय अधिक आनंद होईल. जेव्हा आपण गुड फ्रायडेला जी मेसेज मी सांगितलं होतं, आपण बघतो की तो चोर असतो, आणि एक चोर खूप म्हणजे ऍटिट्यूड मध्ये म्हणा किंवा एवढं घमंडीने तो म्हणतो की तू तर काही केलं नाहीये, तू एवढं किंवा मला पण का नाही वाचवते, पण दुसरा म्हणतो की तुला माहित नाहीये का आम्ही तर पाप केलोय, पण ह्यानी तर काहीच केलं नाहीये, आणि तो देवाला ओळखतो आणि तो म्हणतो की देव बाप्पा तू जिथे आहे मग का मला तू तुझ्या सोबत ठेवणार आहे का? हालेलुया. तू ठेवू शकतो का मला? आणि इथे बघतो की त्या क्षणी देव बाप्पा आनंदित होतो आणि तो म्हणतो की तुझे जे काही पाप आहे ते सगळं मी क्षमा केलं आहे, आणि तू माझ्या जवळ माझ्या सोबत या क्षणी त्या पॅराडाईज मध्ये त्या स्वर्गलोक मध्ये असणार. हालेलुया. आपण तिथे पण बघतो की देव बाप्पा लगेच तो त्याला क्षमा करतो. मग प्रियांनो, आज परत परमेश्वर आम्हाला सांगतोय की आम्ही जे काही पाप करतोय, जे काही म्हणजे ते नीतिमानासारखं वागत नाहीये, आपण दाखवतोय नीतिमान आहे, पण जो खरोखर आहेत आपण देवाच्या नजरेत व्यवस्थित आहो का? तुम्ही स्वतःला तपासणी करा. तुम्ही स्वतःला तपासणी करा की खरोखरच देव बाप्पा मी तुझ्या नजरेत, तुझ्या नेत्रासमोर मी व्यवस्थित आहोत का? परमेश्वर जर नाही तर आज मी परत पश्चाताप करतो आणि देव बाप्पा क्षमा मागतो. देव बाप्पा मी परत नाही करणार देव बाप्पा, आणि परत परमेश्वर त्या नरकात नाही जाणार, त्या नरकात म्हणजे त्या जगात नाही फिरणार जिथे ते लोक मला घेऊन जात होते, जिथे मला शैतान घेऊन जात होता. हालेलुया. परमेश्वर म्हणतोय की आता ह्या क्षणी तुम्ही जर पश्चाताप केला, परमेश्वर त्या स्वर्गात एवढा आनंद करणार, तुम्हाला माहित पण नाही की एवढा आनंद करणार. कारण परमेश्वर म्हणतो तुम्हाला माहित नाही का तुमचं शरीर पवित्र आत्माचं मंदिर आहे, आणि परमेश्वर जो आहे तो आपला म्हणजे राजा आहे, आणि तो आपला नवरा आहे, आणि कलिसिया त्याची वधू आहे, कलिसिया त्याची नवरी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आपण परत मी अजून एक वचन तुम्हाला शेअर करते. आपण बघतोय प्रेषित मध्ये जाऊया, आणि तिथे 2रा अध्याय, त्याचा 2रा अध्याय 38 वचन बघतो.
पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताचे नावाने बाप्तिस्मा घ्या. हालेलुया. प्रियांनो, आज परत परमेश्वर तुम्हाला म्हणतोय की इथे परत पेत्राचा तोंडातून जसं पेत्र लोकांना म्हणतोय की तुम्ही पश्चाताप करा आणि तुमची पापाची क्षमा व्हावी, असं तुम्ही विचार करताय किंवा तुम्ही आज डिसिजन घेतलाय, तुम्ही आज परमेश्वराजवळ तुम्ही आलाय, तुम्ही म्हणतोय की नाही परमेश्वर आज तू आम्हाला क्षमा कर, आणि देवाजवळ तुम्ही त्या पापाची क्षमा व्हावी असं तुम्ही विचार करताय, तर परमेश्वर म्हणतोय की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा घ्या. हालेलुया. आज आपण बघतो की लोक संदेश देतात, लोक त्यांना सुवार्थ सांगतात आणि लोकांना सांगतात तुम्ही पाण्याचा बाप्तिस्मा घ्या, परंतु त्यांचं जीवन तसं जसं पहिले त्यांचं होतं तसंच आहे, मग काही उपयोग नाहीये. हालेलुया. देव बाप्पा म्हणतो काही उपयोग नाही. तुम्ही उद्धार करता स्वीकार करा. तुम्ही असं खरोखर सांग की माझा शरीर माझा नाही, माझा देवाचा आहे, माझा आत्मा माझा नाही, माझा घरी येशू ख्रिस्ताचा आहे. जसं पाऊल म्हणाला की माझा शरीर माझा देवाचा आहे. मी त्या मार्गातून जात होतो आणि मी लोकांना, ते विश्वास लोकांना मी त्यांचा हत्या करत होतो, मी मर्डर करत होतो आणि मी पूर्ण प्लॅनिंग केलं होतं त्यांना मारायचा, परंतु देव मला बोललं, माझ्याशी बोलला, माझ्याशी एन्काउंटर झाला आणि देव बाप्पा मला निवडला आणि मला पूर्णपणे त्या 3 दिवसात जो तो आंधळा झालेला होता, तो 3 दिवस रात पाणी सुद्धा पिला होता पौलाने, आणि देव बाप्पा त्याला पूर्णपणे दाखवतो की बघ तू इथे चुका केला आहे, तू इकडं तिकडं चुका केला आहे, तुला मी निवडलेला आहे. जर प्रियानो तुम्हाला आठवत नसेल तुमचा चुका, जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही पश्चाताप केला आहे परंतु तरी तुमच्या जीवनात तसंच होतोय जसं पहिलं होत होतं, तुम्ही परत आजारी पडताय, तुम्ही परत त्या पापाचा जे मार्ग आहे त्याच्यावरती जातात, तुम्ही चालत आहे. देव बाप्पा परत तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला पश्चातापचा आठवण पाहिजे तर तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही उपवास प्रार्थना करा आणि देव बाप्पा तुम्हाला सांगून देईल आणि पूर्णपणे पश्चाताप करा. कारण परमेश्वर तुम्हाला एक एक गोष्ट आठवण करून देईल की बघा तू हे पाप केला, पश्चाताप कर, कन्फेस कर, तू तुझ्या तोंडातून कबुली कर आणि देव बाप्पा तुम्हाला सगळं आठवण करून दे. आता इथे तसंच पेत्र म्हणाला, तुम्ही येशूच्या नावात बाप्तिस्मा घ्या. लोक पाण्याचं बाप्तिस्मा करतात आणि तिथे जाऊन परत पाप करतात, नाही, आणि त्यांना वाटतं की आम्ही स्वर्गाच्या राज्यात आहे. नाही, तसं नाही. परमेश्वर म्हणालाय, जोपर्यंत तुम्ही माझ्या नावाने बाप्तिस्मा घेणार नाही, जोपर्यंत तुमच्यावरती पवित्र आत्माचा बाप्तिस्मा येणार नाही, जोपर्यंत तुमचा अग्नीचा बाप्तिस्मा होणार नाही, जोपर्यंत तुम्ही माझ्या नावाने बाप्तिस्मा घेणार नाही आणि पाण्याचा सुद्धा बाप्तिस्मा घेणार नाही, तोपर्यंत तुम्ही स्वर्गाच्या राज्यात नाही आहे. बाप्पा पूर्णपणे योहान्याच्या पुस्तकमध्ये 3 अध्यायामध्ये सांगितलं आहे. हालेलुया. आणि आपण बघतो की तिथे परमेश्वर आज परत म्हणतोय, जोपर्यंत तुम्ही येशूच्या नावाने बाप्तिस्मा नाही घेणार, तुमचं मन पूर्णपणे फिरणार नाही, तोपर्यंत तुम्ही पापीच आहात. तुम्ही पश्चाताप केला नाहीये पूर्णपणे, तुम्ही नीट म्हणजे पूर्ण परमेश्वर आपल्याला स्वच्छ बनवण्याचा प्रयत्न करतोय. प्रियांनो, आजचा संदेश हाच आहे की आपल्याला पूर्णपणे परमेश्वर पूर्ण असं थोडं पण ठेवणार नाहीये की आपल्या आतमध्ये ते घाण असावी. हालेलुया. जसं परमेश्वर बोलतो की जे थोडक्यात तो जो पीठ असतो तो खमीर झालेला असतो आणि ते खमीर जर खराब असेल आणि आपण चांगलं जे पीठ टाकणार ते पूर्ण चांगल्या पिठाला सुद्धा तो खराब करून टाकणार. तो खमीरचा जो पीठ असतो तो खमीरचा पीठ असतो है ना. परमेश्वर असंच आपल्याला म्हणतो, छोट चुका पण तुमचं जीवनात ते सैतान पूर्णपणे खमीर करून टाकेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर आता शेवटचा वचन मी तुम्हाला संदेश सांगेल. प्रेषितीचा 17वा अध्याय 30वा वचन. थँक्यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. 17वा अध्याय 30वा वचन.
अज्ञानाचा प्रेषित 17 अध्याय 30 वचन, अज्ञानाचा काळांकडे देवाने डोळे झाक केले, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतोय. हालेलुया. आज देव बाप्पा तुम्ही पश्चाताप केला, सगळं केलं, पण आज देव बाप्पा म्हणतोय पश्चाताप करायला परमेश्वर सांगतोय. हे परमेश्वर आपल्याला एक परत आज्ञा देतोय. हालेलुया. परत आज्ञा आपल्याला देतोय की परमेश्वर म्हणतोय अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळ्यात झाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा. हालेलुया. परमेश्वर आज म्हणतोय की तुमचा जे अज्ञानाच्या दृष्टीमध्ये तुम्हाला सुचत नव्हतं, तुमची बुद्धी कार्य करत नव्हती आणि तेव्हा तुम्ही आंधळे झाले होते, तुमचे डोळे बंद झाले होते, पण आज देव म्हणतोय तुमचा डोळे ओपन करा, तुमचे डोळे उघडा. आणि देव म्हणतो मी आज परत तुम्हाला एक आज्ञा देतोय की तुम्ही पश्चाताप करा. हालेलुया. प्रियानो, जसं परमेश्वरने खूप सारे आज्ञा सांगितले, तुम्ही म्हणता 10 आज्ञा ते, चोरी करू नका, हे करू नका, ते करू नका. परमेश्वर आज परत इथे सांगतोय पश्चाताप करा. हे पहिला परमेश्वरचा आज तुम्हाला वाणी आली आहे. तुम्हाला परमेश्वर सांगतो की तुम्ही पश्चाताप करा की तुम्ही ते चुका केली आहे. हालेलुया. तुम्ही ती चुका केली आहे, तुम्ही ती चूक केली आहे की परमेश्वर म्हणतो मी आज्ञा तुम्हाला देतो. आज तुम्ही त्या चुकाला पूर्णपणे तुमच्या समोर आणा, तुमच्या नेत्रासमोर आणा आणि त्याची कबुली करा. देवप्पा आम्ही हे चुका केलो, आम्ही हे केलो, परमेश्वर तुझ्या विरुद्ध केलो, आम्ही मूर्तीपूजा केलो, आम्ही चोरी केलो, आम्ही खोटं बोललो, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. देवासमोर कबुली करा. आणि परमेश्वर बोलतोय ही आज्ञा मी तुम्हाला देतोय. ही आज्ञा नाही केलं तर आपण नाहीच आहे देवाच्या राज्यात. हालेलुया. म्हणून हे सगळं संपत नाहीये. परमेश्वरचा क्रोध अजून जास्त वाढत गेलाय. जर तुम्हाला वाटतंय की नाही हे सगळं बंद व्हायला पाहिजे, परत जे काही पूर्ण विश्वभरात चांगलं म्हणजे पद्धतीने लोकांचे कामं सुरू व्हायला पाहिजे, लोकांचं हे सुरू व्हायला पाहिजे, कारण अर्थव्यवस्था पण पूर्णपणे बिघडली आहे प्रियांनो. आणि आपण बघतोय की जर तुम्ही पश्चाताप नाही केला तर आपण देवाच्या राज्यात नाही. हालेलुया. आता जसं आपण हे वचन बघतोय की तिथे एर्मियामध्ये प्रभू येशू बोलला, ते मत्तीमध्ये बोलतोय, परत मार्कमध्ये, लूकमध्ये, प्रेषितीमध्ये, योहन्नामध्ये परमेश्वर पूर्ण नवीन करारामध्ये हेच परमेश्वर सांगतो पश्चाताप करा, पश्चाताप करा, देवाचा राज्य जवळ आलेला आहे. पश्चाताप करा, देवाचा राज्य जवळ आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आपण जेव्हा मी पौलाचा थोडा स्टोरी सांगत होते, गोष्ट सांगत होते की तो कसं बोलत होता आणि जेव्हा देवाने त्याला निवडलं तो सगळ्यांसमोर जाऊन तो कबुली करायचा, नाही मी हत्या केलाय, मी मर्डर केलाय, मी जे येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत होते त्यांचा मी नाश केलाय, पण आज देवाने निवडलाय मला. मी लोकांना जाऊन घराघरात, त्या देशादेशात जाऊन त्या सगळ्या मार्गातून एक पण आत्मा मी सोडणार नाही, सगळ्यांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगणार. काय आज आपण तसा पश्चाताप करून तसं विचार करू शकतो का पौलासारखं की नाही देव बाप्पा आज मी सुवार्थ तुझी सांगणार, मी माझी ही मैत्रीण म्हणजे पापात आहे, मी त्या मैत्रिणीला सांगणार, मी माझ्या मित्राला सांगणार, मी माझा या परिवाराचा सदस्यासाठी प्रार्थना करणार, मी मध्यस्थी करणार. काय तुमच्या जीवनात, तुमच्या हृदयात तसं बोज येतोय का? परमेश्वर म्हणतोय की तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही तुमचे डोळे बंद व्हायला नाही पाहिजे, म्हणजे तुम्ही झोप कमी आणि प्रार्थना जास्त करा. देव बाप्पा तुम्हाला आज सांगतोय. हालेलुया. आज परमेश्वर ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करूया. परमेश्वर आशीर्वादित करतोय आणि परमेश्वर आज तुम्हाला जसं चालवतोय, परमेश्वर जसं मला चालवतोय, जसं आपण हे व्हिडिओमध्ये बघितलं की मी मराठीमध्ये प्रचार केला आणि परमेश्वर तुम्हाला स्पर्श करणार आहे ह्या वचनाद्वारे. आणि आपण बघतो जसं मी प्रार्थना करणार, जे काही लोक आजारी आहे, जे काही लोक दुष्ट आत्माने पीडित आहे, जे काही लोक त्या पापामध्ये पीडित आहे, त्यांना म्हणजे ते पाप सोडायचे परंतु तरी तो पाप येतोय, त्यांना ते प्रार्थना जेव्हा करतात ते लोक ते जेव्हा प्रार्थना डोळे बंद करून करतात आणि ते सगळं त्यांचे जे काही जुनं पाप आहे समोर येतो आणि सैतान त्यांना प्रार्थना करू देत नाही. मी त्यांच्यासाठी आज प्रार्थना करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू धन्यवाद, येशू धन्यवाद, येशू. आपण प्रार्थना करूया. तुम्ही जिथे आहे आपले डोळे बंद करून देवाजवळ पूर्णपणे आपला हात
जे काही उंचवून देवाची स्तुती आराधना करून आणि आपल्या जे काही पाप आहे ते समोर आणून देवाचा साक्ष ऐकून परमेश्वराचा जे काही पराक्रमचे देवाने कामं केले आपल्या जीवनात ते आठवण करून आणि परमेश्वरला आपण काय देतोय, देवाला आज काय देतोय, आपण असं बोलूया आणि आपले जे काही पाप आहे ते कबुली करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा की कोण तुमचा पाप ऐकत नाहीये, पण तुम्ही जेव्हा कबुली करणार तेव्हा देव ऐकतोय, स्वर्गदूत ऐकतात, ते परमेश्वर ऐकतोय, पिता पुत्र पवित्र आत्मा तिघं ऐकतात ते. आणि परमेश्वर तुम्हाला एवढा आनंद होणार देवाला की जसं परमेश्वर म्हणलं की एक पापी जेव्हा पश्चाताप करतो ते एक माणसासाठी पण ते स्वर्गदूत तिथे आनंद मनवतात आणि तिथे स्तुती आराधना करतात. हालेलुया. जशी मी प्रार्थना करणार, तुमचे डोळे बंद करून मी जशी प्रार्थना करणार, देव बाप्पा मला चालेल आणि तुम्हाला प्रभू स्पर्श करणार. हालेलुया हालेलुया. ओ राबाबा हांदेरिया सेखेंदेरे बेबे लेखो राबाबा ओ रिबे बेबे लेखो राबा सेखेंदेर ले बोर्रा सांदेरिया राबाबा ओ राबाबा सेही अला खंदारा बाबा बाबा बारासे ओ रिबे बेबे लेखोंदारा बाबा बाहंदेया सेही अला खंदारा बाबा. धन्यवाद 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 येशू. धन्यवाद परमेश्वर या समय के या वेळेसाठी प्रभू, या टायमिंग साठी देव बाप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देते देव बाप्पा की आज तू आमच्याशी बोलला देव बाप्पा की आम्ही परत पश्चाताप करावा. आज बोलला तू परमेश्वर, आम्ही जे काही चुका केला आहोत तू परमेश्वर तुझ्या नजरेत आहेत. परमेश्वर जे काही मला बघतात ते व्हिडिओमध्ये ते सगळे भाऊ आणि बहिणीला तू बघतोय देव बाप्पा, त्यांच्या चुका तुला माहितीये परमेश्वर, पण ते लोक सांगत नाहीये. पण तू देव बाप्पा आज त्यांच्या मुखाला तू उघडणार आहे आणि ते लोक पश्चाताप करतात ते परमेश्वर त्यांच्या बुद्धीत तू टाक प्रभू, त्यांचे डोळे ओपन कर की परमेश्वर त्यांनी जर पापाचा पश्चाताप नाही केला तर स्वर्गाचं राज्य त्यांच्यासाठी नाहीये आणि तो सैतान त्यांचा इस्तेमाल करणार आहे. देव बाप्पा होऊ द्या जे काही सुवार्थ तू सांगितलं माझ्या तोंडातून परमेश्वर, ज्या माझ्या मुखातून देव बाप्पा होऊ द्या, यांना स्पर्श कर. जे काही भाऊ आजारी आहे, जे काही बहिणी आजारी आहे, जे काही दुष्ट आत्माने पीडित आहे, येशूच्या नावात मी सांगते निघून जाऊ दे. या क्षणी जे काही त्रास होतोय, जे काही त्या भावाला पूर्ण रक्तस्राव होतोय, जे काही त्या भावाला ते पूर्णपणे परमेश्वर पूर्णपणे सैतान त्याला पूर्णपणे वशमध्ये केलाय आणि त्याला रोग दिलेला आहे, त्या परमेश्वर आज त्या रोगला, त्या आजाराला पूर्णपणे गायब करतो येशूच्या नावात त्या भावाला पूर्णपणे या क्षणी परमेश्वर हिलिंग करतोय. या क्षणी देव बाप्पा तू हिलिंग करतोय. या क्षणी तू त्याला चंगाई देतोय, त्या भावाला तू चंगाई देतोय, त्या सुमितला चंगाई देतोय. तू पूर्णपणे त्या रक्ताला तू पूर्णपणे त्याला पूर्णपणे चंगाई दिलेला आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. ज्या बहिणीला त्रास आहे, ज्या बहिणीला प्रार्थना होत नाहीये, ज्या बहिणीला पूर्णपणे त्याला टेन्शन आहे त्याचा घराचा आणि त्याचा पूर्ण जीवनाचा ती त्रास घेऊन बसतीये, त्या ह्या बहिणीला तू स्पर्श कर देव बाप्पा. ह्या बहिणीला स्पर्श कर, जे काही बघती तिला स्पर्श कर देव बाप्पा. हो दे बाप्पा, ज्यांना घरात जे सैतान त्यांना मारण्याचा प्रयत्न करतोय, हो दे बाप्पा, त्यांचं सगळं जे काही प्लॅनिंग आहे येशू नासरीच्या नावात, येशू ख्रिस्ताच्या नावात मी तोडते. आणि या क्षणी यांच्या घरात जे काही मृत्यूची आत्मा फिरतीये त्या पूर्णपणे मी येशूच्या नावावर तोडते. या क्षणी हो राबारा सेखेंदेरे बेबे लेखो राबा बाबा. या क्षणी देव बाप्पा तुम्हाला आजाद करतोय, तुम्हाला पूर्णपणे. या क्षणी तुम्हाला तुमच्या घराला परमेश्वरने ताब्यात घेतलाय. तुमच्या जे काही नातेवाईक आहे त्यांना ताब्यात घेतलाय. जे काही जादू टोन आहे सगळं नष्ट होतं येशूच्या नावात. या क्षणी सगळं जे काही जे बाण आहेत येशूच्या नावात येशू तोडतोय. हो राबारा सेखिंदेरे त्याच्या अग्नीद्वारे तोडतोय. हो राबारा सेखिंदेरे. देव बाप्पा जे काही लोक मला बघतायत त्यांना तू पूर्णपणे हिलिंग करतोय. त्यांना परमेश्वर तू पश्चाताप करण्याचा परमेश्वर त्यांच्या मनात टाकतोय आणि ते पश्चाताप करतोय. ते लोक गुडघे टेकून प्रार्थना करतात. देव बाप्पा त्यांना स्पर्श कर देव बाप्पा. मी परमेश्वर विनंती करते परमेश्वर तू यांना स्पर्श कर देव बाप्पा. हालेलुया हालेलुया हालेलुया. परमेश्वर तू पूर्णपणे आजाद केलाय. तू पूर्णपणे आजाद केलाय. या भावाला तू पूर्णपणे चंगाई दिलाय. ज्यांचं डोकंदुखी होत आहे, ज्यांना त्रास होत आहे, ज्यांना अशक्तपणा आलाय, येशूच्या नावात मी या क्षणी सांगते येशूने स्पर्श केला. आता तुम्ही स्वतःला चेक करा. देवाने त्या पूर्णपणे तुम्हाला आरोग्य दिलं आहे. या क्षणी आरोग्य दिलं आहे. ज्या बहिणीला त्रास आहे दुष्ट आत्म्याचा, ज्यांना स्वप्न पडतात घाण येशूच्या नावात मी तोडते. या
ते पूर्णपणे जे काही भीती दाखवतोय तो पूर्ण सैतानचा गड तोडते येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया. राबांदा सेखेंदेरे रे बेबे. धन्यवाद प्रभू, तू स्पर्श करतोय. या जे लोक व्हिडिओ बघणारे परमेश्वर होऊ दे परमेश्वर, ज्यांना प्रार्थनाची गरज आहे परमेश्वर, ते लोक कमेंट मध्ये टाकू शकता आणि देव बाप्पा मी त्यांच्यासाठी खास प्रार्थना करणार आहे. धन्यवाद देते येशू बाप्पा, धन्यवाद. जे काही लेकरू बघतात ते प्रभू, जे काही लेकरू सांगू शकत नाही देव बाप्पा की त्यांचं पाप काय आहे, ते गुप्त पाप, परंतु तू परमेश्वर तू जाणतो प्रभू त्यांच्या पापांना आणि त्यांना सोडवणार आहे. आज तू सोडवतोय देव बाप्पा, तू सोडवतोय येशू बाप्पा. तू आमच्याशी खूप प्रीती करतो देव बाप्पा. येशू तू खूप प्रीती करतो आणि आम्हाला तू परमेश्वर पूर्णपणे तू परमेश्वर तू आपल्या हातात ठेवला आहे. धन्यवाद देते येशूच्या नावात प्रभू. हे पूर्ण झालेलं आहे. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने प्रार्थना मागते म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमेन. तुम्ही जिथे पण आहे तिथे आमीन जोरात बोला, कारण जेव्हा आपण आमीन बोलतो तो आपण ऍग्री होतोय, आपण एक मन होतोय. आणि हालेलुया जोरात बोला, कारण सैतानाचा पूर्ण बंधन तुटलेला आहे ह्या क्षणी येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड.